मी विकास पाटील। आज तुम्ही आलेले आहात लेक माझी लाडकीच्या सेटवर आणि तुम्ही इथे बघत असाल की 300 एपिसोड कंप्लीट केलेत आम्ही आणि त्याचं सेलिब्रेशन चालू आहे। केक कापतायत, लोक सगळे आनंदात आहेत। तर आपण आज बघूया की 300 एपिसोडचा हा टप्पा पार करण्यामध्ये आमच्या इथे काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांसोबत, टीमसोबत प्रत्येकाचा काय अनुभव होता या 1 वर्षाच्या प्रवासाचा। एक आवी दादा, सर्वात आधी आमचे आवी दादा आणि मी ज्यांना माझे गुरु मानतो ॲक्टिंगमधले असे त्यांना मी विचारतो की हे 300 एपिसोड टप्पा तुम्ही आज आपण पार केला आहे, तर राईट फ्रॉम फर्स्ट एपिसोड तो आता 1 वर्षभराचा प्रवास आहे, काय तुम्हाला वाटतं, काय तुमच्या फिलिंग्स आहेत? मला असं वाटतं माझं वर्ष कधी सरलं मला कळलेलंच नाही, कारण मुळात ऐश्वर्या आणि आपण सगळेच एकत्र काम करत होतो। एकतर बेसिकली दोघं नवरा बायको इथे असल्यामुळे इथेसुद्धा नवरा बायकोच परफॉर्म करत असल्यामुळे फार वेगळं काही नव्हतं। फक्त यातला जो भावनांचा एक जो वेग आहे, आवेग आहे, कल्लोळ आहे, ते वेगळ्या पद्धतीने आविष्कृत करण्याची एक संधी मिळाली। थँक्यू व्हेरी मच अवी दादा, तुम्ही हा एक्सपिरियन्स शेअर केलात। आता आपण जाऊया आमच्या 3 ज्या मी म्हणेन की 3 हिरोईन्स आहेत या सिरियलच्या त्यांच्याकडे। तर आज आपण 300 एपिसोडचा हा टप्पा पूर्ण केला आहे, 1 वर्ष कंप्लीट झालं आहे। मी ऐश्वर्याताईला विचारेन की ती एवढी सिनियर असून सुद्धा आज आमच्यामध्ये एका मैत्रिणीसारखीच आहे असंच फील येतं। तर तुझा काय अनुभव होता? म्हणजे इतर खूप मालिका तू आजपर्यंत केल्यास, पण या मालिकेत असं तुला काय वेगळं नाही म्हणणार पण इंटरेस्टिंग असं वाटलं आणि तू मजा केली? नाही, ह्या मालिकेचं वेगळेपण म्हणजे तुलाही जाणवत असेल रादर की डेली सोप म्हटलं की काय होतं की स्क्रिप्ट येते, मग डायलॉग टू डायलॉग लक्षात ठेवून बोलले जातात, कटिंग्स होतात, सीन संपतो। पण इथे मला असं वाटतं की त्या प्रत्येक म्हणण्याला काहीतरी अर्थ असतो, नुसते डायलॉग म्हणून आपण नाही सीन करत। त्यामुळे ते म्हणणं कुठेतरी सापडलं परत डेली सोपमध्ये आणि त्यामुळे मजा यायला लागली असं मला वाटतं। कारण नुसतंच रोलिंगसाठी सिरियल करण्यापेक्षा काहीतरी जर मिळत गेलं तर मजा येते आणि ते कुठेतरी हरवलेलं मला वाटतं ह्या शोमध्ये प्रत्येकालाच मिळालं, सापडलं आणि म्हणून ती मजा यायला लागली। थँक्यू सो मच ऐश्वर्याताई। आता आपण मीरा म्हणजे सायलीला विचारूया की तिला कसं वाटतंय, आज काय फिलिंग आहे तुझी? तशी बघायला गेलं तर लीड म्हणून पहिली सिरियल आहे आणि 300 भाग सक्सेसफुली कंप्लीट केली आहे, तर तुझ्या काय फिलिंग्स येतात? खूप भारी वाटतंय मला। एकतर तुमची पहिली लीड सिरियल जेव्हा असतं तेव्हा खूप दडपण असतं आपल्यावर की चॅनलला कशी वाटेल ती सिरियल, आपलं काम कसं वाटेल किंवा लोक ॲक्सेप्ट करतील की नाही। पण इतक्या छान पद्धतीने आमची सिरियल ॲक्सेप्ट केली आहे आणि 300 भाग आज पूर्ण केलेत, खूप मस्त वाटतंय आणि मला वाटतं असंच पुढे जात राहायचं आहे। असंच पुढे जात राहायचं आहे। आता आपण जाऊया नक्षत्रा मेढेकर म्हणजे आमच्या सिरियलमधली सानिका। नक्षत्रा, तुला काय वाटतंय? म्हणजे लोक तरी असं म्हणतात की तुझा परफॉर्मन्स बघून, तिची पहिली आय मीन दुसरी सिरियल आहे पण तरीसुद्धा हिचा परफॉर्मन्स बघून वाटतं की हिने ऑलरेडी खूप काम केलं आहे। एक मेन रोल म्हणजे लीड करताना एका सिरियलची जी एवढी महत्त्वाची सिरियल आहे जिने 300 एपिसोडचा टप्पा पार केला, तुला काय वाटतंय? आता तुझे काय फिलिंग्स आहेत? कॅरेक्टर माणूस म्हणून, ॲक्टर म्हणून, तू एक पर्सनल नक्षत्रा म्हणून? मला जेव्हा या सिरियलची ऑफर आली तेव्हा मी माझ्या खूप जवळच्या लोकांना म्हटलं की असं असं कॅरेक्टर आहे जे निगेटिव्ह आहे आणि पुढे जाऊन ते खूप डार्क शेड आहे त्या कॅरेक्टरला। तर मला घरून सगळे म्हणाले की अगं नको, म्हणजे पहिल्या सिरियलमध्ये तू एवढी पॉझिटिव्ह आणि असं छान तुझं कॅरेक्टर होतं, आता तू असं नेगेटिव्ह रोल नको करूच, नाही तर लोकांना राग येतो वगैरे किंवा आवडणार नाही, लोक ॲक्सेप्ट नाही करणार। पण माझं आतून मला असं इंट्युशन येत होतं की नाही, मी करावं, कारण काहीतरी असं वेगळं करायला मिळतं आहे। हे कॅरेक्टर करताना 2-3 आठवड्यातच मला फोन कॉल यायला लागले की बाई गं, म्हणजे तुला आम्ही बघितलं आहे कॉलेजमध्ये, माझ्या मित्रमैत्रिणींचे फोन आले, आजीला तिच्या मैत्रिणींचे फोन आले, नातेवाईकांचे फोन आले की नक्षत्राला लहानपणापासून आम्ही बघितलं आहे, ती अशी नाही आणि ती अचानक एवढी अग्रेसिव्ह भांडते आहे वगैरे। घरून तर म्हणजे असं म्हटलं जातं, आत्तासुद्धा खूप जण येऊन मला म्हणतात की तू तशी वाटत नाहीस, दिसत नाहीस, पण तरी तू ते कॅरेक्टर करतेस। तर हे जे अप्रिशिएशन मिळतं आहे लोकांकडून ते बघून खूप अजून एनकरेज व्हायला होतं आहे आणि खूप छान वाटतं आहे हे कॅरेक्टर प्ले करताना आणि खूप गोष्टी शिकायला मिळतात। आणि एक माणूस म्हणून मला कळतं की सानिका ज्या चुका करते त्या नक्षत्राने नाही केल्या पाहिजे। बघितलं ना किती बोलते ही मुलगी। मी फक्त एक प्रश्न विचारला पण मी याला दुजोरा देईन, कारण जेव्हा मला फर्स्ट टाईम कळलं, माझी फर्स्ट सिरियल फॉर्च्युनेटली हिच्याबरोबर हिची फर्स्ट सिरियल मी केली होती आणि त्याच्यानंतर जेव्हा तिने मला हे सांगितलं की मला असं असं कॅरेक्टर आहे जे ज्याची ग्रे शेड आहे, तेव्हा मी पण तिला हेच म्हटलं होतं की नक्षत्रा विचार कर, म्हणजे तुझं पहिली दुसरी सिरियल तू असं कॅरेक्टर कसं, म्हणजे काय होईल, तुला
रोल जमणार आहे का. आणि जेव्हा आत्ता मी तिचा परफॉर्मन्स बघतोय किंवा ओव्हरऑल तिने ज्या पद्धतीने ते कॅरेक्टर प्ले केलं आहे, म्हणजे हॅट्स ऑफ मी नक्षत्राला यासाठी म्हणेन, कारण ज्या पद्धतीने ते परफॉर्म करते आणि ती समज, ती मॅच्युरिटी कामातली ही खूप कमी ॲक्ट्रेसेसमध्ये असते, जी आज मी नक्षत्रामध्ये. नाही, पण ह्याचं क्रेडिट मी विकासला पण देईन, कारण असं खूप वेळा होतं की मी एखादं सीन खूप लाईटली घेत असते की काय आहे, भांडायचंच आहे, तर तेव्हा विकासच मला समजतो की नाही, तुला हे असं वाक्य बोलायचं आहे किंवा त्याचे इमोशन्स काय, त्याची डेप्थ काय. तर मला असं वाटतं की मी 70% क्रेडिट विकासलाच देईन, कारण पहिल्या सिरियलमध्ये मी खूप पॉझिटिव्ह रोल करत होते आणि आता निगेटिव्ह करताना तो खूप मला हेल्प करतो डायलॉग्स बोलताना. ॲक्च्युली हेल्प वगैरे नाही, म्हणजे मी जे सिनियर्सकडनं मला जो अनुभवला तोच मी हिला सांगत असतो. इनफॅक्ट सगळेच आमच्या इथे जे सिनियर कलाकार आहेत, अभिदादा आहेत, ऐश्वर्याताई, प्रदीप काका आहेत, तर या सगळ्यांच्या मेहनतीने आम्ही आज हा 300 एपिसोडचा टप्पा पार केला आहे. आणि या मालिकेला आजपर्यंत तुम्ही जितकं प्रेम दिलं तेच प्रेम आम्ही तुमच्याकडनं अपेक्षित करतो आणि असाच 300 एपिसोडची पार्टी आपण करतो आहे. नेक्स्ट पार्टी आपण 1000 भागांची करूया आणि हे प्रॉमिस आज आम्हाला तुमच्याकडनं हवं आहे. सो थँक्यू व्हेरी मच ऑल द ऑडियन्स जे आम्ही सिरियल बघताय, आणि थँक्यू व्हेरी मच राजश्री मराठी. थँक्यू. हाय, दिस इज विकास पाटील. सबस्क्राईब करा राजश्री मराठी.